नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ हा फक्त क्वेश्चन अँड आन्सरसाठी आहे। बऱ्याच जणांचे प्रश्न येतात व्हिडिओ बघितल्यावर की हे कसं करायचं, हे आमच्यासाठी केलं तर चालणार का, दुसऱ्यांसाठी केलं तर चालणार का। तर आजचा हा व्हिडिओ फक्त जे त्याने क्वेश्चन्स विचारले त्यांचे थोडे डाऊट क्लिअर करण्यासाठी आहे। तर पहिला तर मी एक सरेंडरवर व्हिडिओ बनवलेला होता। तर एका ताईने मला विचारलेलं होतं की आपण हे सरेंडर दुसऱ्यांसाठी करू शकतो का। तर सरेंडर तुम्हाला जर तुमच्या बाबतीमध्ये कुठली अशी गोष्ट घडली आहे तर तुम्ही फक्त तुमच्यासाठी सरेंडर करू शकता, दुसऱ्यांच्या बाबतीत तुम्ही सरेंडर नाही करू शकत। ज्या कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत कुठलीही गोष्ट घडते आहे तर त्यांना त्या गोष्टीसाठी सरेंडर करायचं आहे। जेव्हा आपण सरेंडर करतो तेव्हा पहिला तर आपल्या जे काही मनामध्ये स्ट्रेस, एन्झायटी किंवा जे काही टेन्शन्स असतील ते सगळे रिलीज होऊन जातात आणि आपण युनिवर्सशी अलाइन होतो आणि मग सगळ्या गोष्टी बरोबर आपल्या हिशोबाने ते काम करायला लागतात। म्हणजे युनिवर्स असे आपल्याला प्रूफ द्यायला चालू करते। तर सरेंडर तुम्ही फक्त स्वतःसाठी करू शकता, दुसऱ्यांसाठी तुम्ही सरेंडर करू शकत नाही। तर प्लीज जर तुम्ही असा विचार करत असाल की दुसऱ्यांच्या कोणाच्या प्रॉब्लेमसाठी जर मी सरेंडर केलं तर त्यांचं होईल काम, तर नाही। सरेंडर ज्या व्यक्तीच्या बाबतीत जी कुठलीही गोष्ट घटना घडते आहे त्यांनी करायचं आहे। त्याने युनिवर्सकडे किंवा जे कुठलंही ते देव मानत असतील त्यांच्यापुढे सरेंडर करा आणि मग बघा की काय काय गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या मॅजिकली इफेक्ट दाखवायला चालू करतील। दुसरी गोष्टी अफर्मेशनसाठी आहे। अफर्मेशन्स तुम्ही तुमच्यासाठी करू शकता का किंवा तुमच्या फॅमिलीसाठी, मुलाबाळांसाठी करू शकता का। तर हो, अफर्मेशन्स तुम्ही तुमच्यासाठी करू शकता, तुमच्या फॅमिलीसाठी करू शकतात आणि तुमच्या मुलाबाळांसाठी सुद्धा करू शकता। कारण कधी कधी आपली मुलं फारच छोटी असतात की त्यांना अफर्मेशन्स काय कळत नाही किंवा त्यांना बोलता येत नाही, कारण तेवढे अजून ते वाढलेले नसतात। जर त्यांना जमत नसेल तर तुम्ही अफर्मेशन्स करू शकता। आणि जर तुमच्या घरामध्ये अशा व्यक्ती आहेत की त्या हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मानत नाही किंवा असे विश्वास करत नाही आहेत, तर मग तुम्ही त्यांच्यासाठी अफर्मेशन स्वतः बोलू शकतात। तर अफर्मेशन्स तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी बोला, तुमच्या फॅमिलीसाठी पण बोला, तुमच्या फॅमिलीच्या आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही बोलू शकता। तर अफर्मेशन्स कोणीसुद्धा म्हणजे कोणासाठीही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी तुम्ही करू शकता। मग ते हेल्थशी रिलेटेड पण असू शकतात, वेल्थशी रिलेटेडसुद्धा असू शकतात आणि हॅपीनेसशी रिलेटेडसुद्धा असू शकतात आणि त्यांच्या एज्युकेशनशी रिलेटेडसुद्धा असू शकतात मुलांच्या। तर तुम्ही अफर्मेशन्स करू शकता। तिसरा प्रश्न असा आहे की मी सांगितलेलं होते की जे मंथली डिक्लेरेशन करतो या स्क्रिप्टिंग करतो तर ते तुम्ही महिन्यासाठी पण करू शकता, प्रत्येक महिन्यासाठी तुम्ही स्क्रिप्टिंग करू शकतात, वर्षासाठी तुम्ही स्क्रिप्टिंग करू शकता आणि रोजसुद्धा तुमचा दिवस कसा जावा यासाठी तुम्ही स्क्रिप्टिंग करू शकता आणि ते प्रेझेंट टेन्समध्येच हवं, वर्तमान काळामध्येच हवं। दुसरी गोष्ट अजून एक क्वेश्चन होता जो की आरशामध्ये जे मी मिरर मेथड सांगितली आहे की मिरर मेथड करून तुम्ही जे काही हवं ते मिळवू शकता। तर हो, जर तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची असेल तर कुठलीही प्रॅक्टिस करायला किंवा कुठल्या प्रॅक्टिसची सवय लागायला ॲटलिस्ट 30 डेज तरी लागतात, कारण 30 डेजमध्ये आपल्या ब्रेनला तशी सवय होते। त्यामुळे 30 डेज कुठलीही प्रॅक्टिस करावी। जर तुम्हाला रिझल्ट बघायला स्टार्ट करायचं असेल, म्हणजे तुम्हाला रिझल्ट बघायचे असतील की ह्या गोष्टी केल्याने रिझल्ट मिळतात का, तर ॲटलिस्ट स्वतःला 30 डेज द्या, ती गोष्ट करून बघा। तुम्हाला स्वतःला दिसायला लागेल की मी जी गोष्ट करते त्यामुळे माझ्या ॲटिट्यूडमध्ये खूप फरक पडला आहे, माझ्यामध्ये मी काय काय अपॉर्च्युनिटीज म्हणजे मला मिळायला चालू झाल्या आहेत। ते तुम्ही बघाल की तुम्ही कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज अनलॉक केल्या आहात। तर कुठलीही प्रॅक्टिस तुम्ही 30 डेज द्या करायला। 30 डेज नंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला चालू होतील, कारण 30 डेज हे कशासाठी असतात। जेव्हा जसं मी तुम्हाला बिलीफवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर बिलीफवर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे आपल्याला एवढ्या आपण ते जुन्या सवय आपल्या असतात त्या जर तुम्ही चेंज करायच्या ठरवल्या तर तुमच्या ते एका दिवसात तर जाणार नाही आहेत, कारण ते भरपूर वर्षांपासून चाललेल्या असतात। तर त्या ब्रेक करायला ॲटलिस्ट तुम्हाला 30 डेज लागतात। तशी तुमच्या ब्रेनमध्ये हार्डवायरिंग व्हावी लागते, तर तुम्हाला ॲटलिस्ट 30 डेज कुठल्याही प्रॅक्टिससाठी लागतात। आता 555 टेक्निकबद्दल पण मला विचारलेलं होतं, तर 555 टेक्निक तुम्ही यूज करू शकता। 555 टेक्निक ही बेसिकली तुम्हाला 5 दिवस करायची असते आणि प्रत्येक दिवशी 55 टाइम्स तुम्हाला ती जी काही तुमची विश आहे, जी अफर्मेशन आहे ती तुम्हाला 55 टाइम तुम्हाला ती लिहायची असते। तर ती तुम्हाला 5 डेज कंटिन्यूअस करायची आहे आणि नंतर मग ती तुमची एक विश लिहून झाली की तुम्ही मध्ये ब्रेक घ्या पाहिजे तर 1-2 दिवसांचा आणि दुसरी विश लिहायला तुम्ही स्टार्ट करू शकता।
जर तुम्ही कधी 555 टेक्निक नाही केली आहे, तुम्ही 369 टेक्निक करता, तर तुम्ही ती पण करू शकता. लक्षात ठेवा, टेक्निक कुठलीही असू शकते जी तुमच्यासाठी काम करते. जर मी तुम्हाला बऱ्याच टेक्निक सांगते ज्या मी केलेल्या आहेत, तर तुम्ही त्याच्यापैकी कुठलीही एक टेक्निक घेऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता की तुमच्यासाठी ती कशी वर्क करते. जर 555 टेक्निक माझ्यासाठी वर्क करते आणि 369 दुसऱ्यांसाठी जो वर्क करते त्यांना त्याच्यावर बिलीव आहे, तर त्याने 369 ही टेक्निक करून बघावी. फक्त आपलं इंटेन्शन नेहमी क्लिअर ठेवायला पाहिजे आणि आपण बिलीव करायला पाहिजे जे आपण करतोय ते, आणि अननोनमध्ये राहा. म्हणजे तुम्ही एक डेस्पिरेशन आणू नका मनामध्ये की माझं कधी होईल कधी होईल. अननोनमध्ये राहा, तुम्ही करा. त्यामध्ये तुम्ही बघाल की तुम्ही जी टेक्निक केल्या त्याचे रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाले आहेत. आणि ज्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नवीन आहे, ज्यांनी कधी केलंच नाही आहे, तर त्यांना मी सजेस्ट करीन की कुठलेही एक छोट्याशा विशपासून तुम्ही हे काम करायला चालू करा. एक छोटी विश घ्या आणि त्या गोष्टीसाठी काम करा. जेव्हा तुमच्यासाठी ती विश वर्क होईल तर तुम्हाला तुमचा ऑलरेडी त्याच्यावर म्हणजे विश्वास वाढायला लागेल. तुम्ही बिलीव्ह कराल की हे तुमच्यासाठी वर्क करते आणि मग हळूहळू तुम्ही तुमच्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या विश आहेत त्यावर तुम्ही काम करायला चालू करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे 100% काम करतं. फक्त आपण ज्या नवीन असतो तो आपण कुठल्याही गोष्टीवर लगेच विश्वास करत नाही, जसं माझ्या बाबतीत सुद्धा होतं. त्यामुळे आपण नेहमी छोट्या गोष्टींपासून स्टार्ट करावं. जे आपलं बिलीफ बसतं की हे आपल्यासाठी वर्क होते, हे खरं आहे, त्या तुम्ही मोठ्या मोठ्या विश तुम्ही मॅनिफेस्ट करायला स्टार्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हेच क्वेश्चनचे मला आन्सर द्यायचे होते. आय होप तुम्हाला जे काही डाऊट्स होते ते तुमचे क्लिअर झाले आहेत. आणि अजून काही तुम्हाला गायडन्स हवा असेल तर नक्की मला विचारा. मी नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून किंवा जर कमेंटमध्ये सांगता आलं तर नक्की सांगेन. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.